आज स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. याच जयंतीचं औचित्य साधून आज मुंबईत 2 शिवसेनेचे मेळावे पार पडले. अर्थातच शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं जे सर्वेसर्व आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव साहेब यांचं भाषण ऐकलं आणि त्या भाषणातले काही जे पॉइंट्स होते आज आपण त्याबद्दल डिस्कस करणार आहोत आणि शिवसेनेची पुढची वाटचाल याबद्दल काही ज्या जनमानसातल्या काही गोष्टी आहेत त्या आपण इथे डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातला प्रखर म्हणजे आपण 3 ते 4 पॉईंटमध्ये आपण त्यांचा रोख ज्या गोष्टींवरती होता आधी होता, परंतु आज त्यांनी काही गोष्टी नव्याने मांडल्या त्या आपण बोलतोय. सगळ्यात पहिला त्यांनी जो पॉइंट मांडला तो होता गद्दार. जे अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती जी टीका केली की 20 फूट खाली गेले, जे विधानसभेच्या निवडणुका लागल्या, रिझल्ट लागला त्यानंतर उद्धव ठाकरे हे 20 फूट खाली गेले. त्यावरती त्यांनी बोलताना आम्ही 20 फूट खाली गेलो तेवढीच आमची मुळं व्यवस्थित झाली, मुळं खोलवर गेली आणि आता वरती जे येईल ते तुम्ही बघा, अशा शेलक्या शब्दात त्यांनी अमित शहा यांना प्रत्युत्तर दिलंय आणि एक हेही सांगितलंय की तुम्ही जेवढं माझ्यावरती टीका करशाल त्याला मी नक्कीच टीकेने उत्तर देईल आणि ते तुम्ही आज केली, आज मागे केली म्हणून आज करतोय. तुम्ही उद्या मालेगावमध्ये येणार, परत तुम्ही टीका करणार, मी परत उत्तर देणार. म्हणजे आता उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रता घेतलेला दिसतोय मला, कारण ते आधी टीका करायचेच परंतु अशी म्हणजे टार्गेट करून टीका करत नव्हते, परंतु आता त्यांनी आक्रमक पवित्रता शिवसेनेने घेतलेला कुठेतरी दिसतोय आणि त्याचाच फायदा म्हणजे त्यांना भविष्यात नक्की होऊ शकतो. कारण आता विरोधी पक्ष महाराष्ट्र राज्यात नसल्याच्या बरोबर आहे आणि आता जर विरोधी पक्ष किंवा सत्ता पक्ष कुठेतरी यायचं असेल तर काही नीतिमत्ता बदलण्याची गरज आहे आणि ते आता उद्धव ठाकरे यांच्या भाषणातनं दिसून येते. दुसरं त्यांनी जे हिंदुत्वावरनं शिवसेना गटातले जे शिंदे गटातले लोक शिंदे घेऊन बाहेर निघाले होते त्यांनीही त्यांना जोरदार टोला लावलाय. कारण त्यांनी बोलताना सांगितलं हिंदुत्व कुणी सोडलं आणि 2-4 दाखले दिले, जे बाबरी मस्जिद पाडण्यासंदर्भात असू द्या, जे इमर्जन्सीच्या वेळेतलं असू द्या. सो अशा गोष्टी त्यांनी आठवण करून हिंदुत्व कुठलं आणि कुणी सोडलं, RSS वरही त्यांनी बोलताना RSS वरही ते बोललेत. आणि त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी एक म्हणजे जे आजच्या भाषणामध्ये आपल्याला जे वेगळं वाटलं ते म्हणजे त्यांनी आता मराठी जो महाराष्ट्र आणि मराठी आणि जय शिवराय ह्याचा आग्रह त्यांनी धरलेला आहे. जय श्रीराम नंतर जय शिवराय म्हणा, तुम्हाला म्हणावंच लागेल. जसं मागे आपण बातम्यांमध्ये किंवा मीडिया ट्रायल्समध्ये बघायचो की जय श्रीराम का नारा लागलाच पाहिजे असं भाजपाचा स्लोगन होता. त्याच धर्तीवर आता शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात येऊन जय श्रीराम आणि जय शिवराय म्हटलंच पाहिजे. जय शिवराय याकरता म्हटलं पाहिजे. जय श्रीराम हे आधी होऊन गेले, जय शिवराय आत्ता आहेत आणि 200-300 वर्षापूर्वी जेव्हा ते जर नसते तर आज अमित शहा, नरेंद्र मोदी किंवा आपण नसतो हिंदुत्वाच्या गोष्टी मारत. सो ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय श्रीराम असा एक नारा देऊन मराठी माणसांसाठी आपण धडपडतोय ह्या गोष्टींचा त्यांनी इथे उल्लेख केलेला आहे आणि ह्या बाबतीत ते पुढची नीती ते सांगतायत की आम्ही तयार आहोत, पण तुम्ही जय शिवराय म्हणून म्हणा. कारण अरबी समुद्रातला जो त्यांनी नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आपल्याला उभारायचा होता त्याचं भूमिपूजन केलं होतं, परंतु ते अजूनही काम पेंडिंग आहे. सो भरपूर लिंक केल्या या गोष्टी, तर ते कुठंतरी आपल्याला दिसतंय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं मराठी बाणा आणि महाराष्ट्रातल्या गोष्टी. आता त्याच्या पुढे त्यांनी BMCची जी निवडणूक येते ती स्वबळावर लढायची की नाही यावरती स्पष्ट संकेत दिलेले आहेत. त्यांनी स्वबळावर लढवणार असं कार्यकर्त्यांना विचारलंय. तुम्ही फक्त सूड घेण्याच्या उद्देशाने जागे व्हा, मी तुमच्या मनातला निर्णय देतो अशा शब्दात त्यांनी संकेत दिलेले आहे की BMCची निवडणूक आपण एकटे लढणार आहोत आणि त्यात त्यांनी गाफील राहू नका. आपण जसे मागं गाफील राहिलो तसं आत्ता गाफील राहू नका हा एक कानमंत्र
देण्याचा प्रयत्न केलेला आहे कार्यकर्त्यांना. सो ह्या गोष्टींचा आपण जर एकंदरीत हे मेजर पॉईंट होते 4. आणि त्यानंतर आता आपण आपला एक व्ह्यू ॲड करतोय की शिवसेनेला आता गरज आहे थोडी आक्रमकतेने राजकारण करण्याची, आणि त्याचबरोबर जे विकासाच्या दृष्टीने जनहिताचे ज्या गोष्टी आहेत त्यावरतीही बोलणं आता शिवसेनेने स्टार्ट केलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी स्टार्ट केले पाहिजे, कारण तेही मुख्यमंत्री राहिलेले आहेत. सो त्यांनाही अनुभव आहे. आदित्य ठाकरे हेही मंत्री राहिलेले आणि आता आमदार पण आहेत. सो लोकांचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. सो त्यांना सगळं माहिती आहे. काही गोष्टी ज्या जनहिताच्या निर्णय आहेत, काही योजना असतील, त्यांच्या मनातल्या काही संकल्पना असतील, असे शिवसेनेने आता भाषणांमधनं बोलणं गरजेचं आहे. फक्त हिंदुत्व घेऊन किंवा माझा पक्ष फोडला किंवा गद्दार ह्या गोष्टींवरती जास्त भ्रमित न होता आता विकासाचे ह्या तर गोष्टी आहेतच, परंतु ज्या जनविकासाच्या लोकांच्या म्हणजे कल्याणकारी योजना आहे किंवा आम्ही कसं बनवू शकतो किंवा आमच्या कन्सेप्ट काय आहे असं हळूहळू मांडणं जनतेपुढं, त्यातून जनतेलाही अजून जोम येईल काम करायला आणि त्यांची पॉप्युलॅरिटी निश्चितच वाढत जाईल. कारण मनसे आता कुठेतरी मराठी माणसांच्या हक्कासाठी जे लढणारी असं म्हणत होतो ती कुठेतरी पिछेहाट करताना दिसते, आणि त्याचाच फायदा शिवसेनेला घ्यायचा आहे की काय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला. सो हेही बघण्यासारखं आहे. तुम्हाला काय वाटतं आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकून? आणि मेजरली आपण जो व्ह्यू ॲड केला की थोड्या कल्याणकारी योजनांचाही भाषणामध्ये आता जर त्यांनी कुठेतरी प्रयत्न चालू केला म्हणजे ॲड करणं, त्याच्या संदर्भात बोलणं, तर कुठे निश्चितच त्यांना फायदा होईल. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.